भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा कमी केल्याने पिके धोक्यात आली आहेत. शेतीसाठी आवश्यक वीज, पाणी आणि नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी 22 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी जिल्ह्यातील विहीर, बोरवेल व इतर कृषी पंपधारक शेतकऱ्यांना सलग 10 तास पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी उजनी धरणातून शेतीसाठी अतिरिक्त पाणी सोडणे, भीमा नदीवर अत्याधुनिक बंधारे उभारणे आणि जिल्ह्यातील थकीत ऊस बिले तातडीने अदा करावीत अशा मागण्या ही निवेदनातून मांडल्याचे सांगितले. याशिवाय 2025 मधील पीक विम्याची रक्कम त्वरित वितरित करणे, सरसकट कर्जमाफी लागू करणे, महापुरामुळे नदीकाठच्या जमिनींचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तातडीची नुकसान भरपाई देणे, वीज खांब, तारा व ट्रान्सफॉर्मरच्या बिघाडामुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी महावितरणने स्वीकारून भरपाई द्यावी अशी मागणी संघटनेने केली. शेतीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्षाने जिल्ह्यातील शेतकरी नाराज आहेत. प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास व्यापक जनआंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला आहे. यावेळी मोहसिन पटेल, तानाजी बागल, सचिन पाटील, शिवाजी पाटील, इक्बाल मुजावर, अब्दुल रज्जाक मकानदार, अजितनाथ परबत, सचिन अटकळे, शहाजहान शेख, युवराज घुले उपस्थित होते. आणि आपल्याला मात्र पाणी कपात आहे. दुसऱ्या सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्यात लोकगरजा प्रश्नाचे या ठिकाणी रोखोक राखण्याच्या लोकजनासाठी शेतकऱ्यांनी 18 दिवस साहेब आंदोलन केलं. त्यानंतर त्यांना साहेब आठवड्यात बिल आश्वासन दिलं आणि ते आंदोलन संपवलं. कालच वर्धावरच्या एका या सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये आरळीपासून आरळी बंधारा जो आहे, आरळी बंधारगोटे तिथून आणि बंधारापर्यंत नदीच्या दुसऱ्या बाजूला कर्नाटकची बाउंड्री, पलीकडे कर्नाटक, नदीच्या पलीकडल्या बाजूला कर्नाटक आहे, नदीच्या अलीकडल्या बाजूला आपण महाराष्ट्र शेतकरी. नदीच्या पलीकडल्या बाजूला आज कर्नाटकचा 7 तास सलग वीज पुरवठा सुरू आहे. त्यांचा सिंगल फेजचा 4 तास वीज पुरवठा सुरू आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना मात्र साहेब 2 तास वीज पुरवठा सुरू आहे. परवा मी स्वतः साहेब त्या साधेपूर बंधाऱ्यामध्ये शेतकऱ्यांना घेऊन गेलो होतो. आणि त्या बंधाऱ्यामध्ये 50% जास्त पाणी शिल्लक आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना 2 तास वीज दिले, त्यांना 7 तास आहे. म्हणजे आपला पाणी उपसा पाणी ठेवला तर त्या ठिकाणी पाणी राहणार आहे का? या भीमा नदीसाठी, उजनी धरणासाठी जमिनी आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या गेल्या, काही वर्षावर जमिनी आमच्या दिल्या, त्यांचं पुनर्वसन आमच्या शेतामध्ये केलं. का तर आम्हाला पाण्याची सोय होणार आहे, आम्हाला त्याचा लाभ होणार आहे. आणि आज त्याचा फायदा कोण घेतला खऱ्या अर्थानं? तर कर्नाटकवाले. मग या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही साहेब पहिल्यांदा भेटलो होतो, सांगितलं होतं तुम्ही लाईट आमची बंद केली तर त्यांची पण बंद करा. तुमच्या किंमत असेल तर लाईट बंद करून दाखवा. साहेब यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सोलापूर शहराला पिण्यासाठी राखीव पाणी भरून ठेवलं जायचं आणि आवक बंधारा असेल, बंधारापासून खालचा भाग असेल दक्षिण सोलापूरला, तिथं 3 ते 4 तास लाईट दिली जायची, आपली लाईट बंद केली जायची. का तर पाणी सोलापूर शहरासाठी राखीव आहे. पण त्याच वेळेस कर्नाटक सरकार मात्र शेतकऱ्यांना 8 तास लाईट देत त्यांनी राहिलं. आजपर्यंत साहेब कधी यांनी कर्नाटक सरकारवर त्यांनी बंधन घातलेलं नाही, आजही घातलेलं नाही. मग फक्त आमच्यावरच बंधन का? हा आमच्या शेतकऱ्याच्या सरकार अन्याय नाही का? मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही आजच्या आज आम्हाला किमान 6 तास अधिकारचा वीज पुरवठा सुरळीत करा. साहेब त्या जिल्हाधिकाऱ्यांनी साहेब परवा सांगितलं आम्हाला 4 दिवसाचा वेळ द्या, 4 दिवसानंतर आम्ही निर्णय घेऊ. मला सीएम साहेबांचा आदेश आहे, पिण्यासाठी पाणी राखीव ठेवायचं आहे. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे साहेब शहरामध्ये इतकं पाणी सोडलं जातं की पिण्याचं पाणी झाल्यानंतरचं पाणी वाहून जाते. आज आपण आणि आपल्याला मात्र पाणी कपात आहे. दुसऱ्या सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्यात लोकगरजा प्रश्नाचे या ठिकाणी रोखोक राखण्याच्या लोकजनासाठी शेतकऱ्यांनी 18 दिवस साहेब आंदोलन केलं. त्यानंतर त्यांना साहेब आठवड्यात बिल आश्वासन दिलं आणि ते आंदोलन संपवलं. कालच वर्धावरच्या एका आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मोर्चाचं निवेदन सादर केलं आणि इशारा दिला की एका बाजूला कर्नाटकमधले शेतकरी खुलेआम 11 तास चंद्रभागेतून पाणी उपसा करताय आणि महाराष्ट्रामध्ये मात्र केवळ 2 तासच पाणी मिळतं. हा अन्याय आहे. त्याचबरोबर
जलसंपदा विभागानं पाण्याचं वाटप करत असताना विशाळपणा दाखवलेला आहे. त्याचं वॉटर ऑडिट झालं पाहिजे. आणि तातडीनं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता पिकं वाढून चाललेली आहेत. त्यामुळं आता जी काय 2 तास वीज दिली जाते ती मागे घेऊन किमान 7 ते 8 तास वीज दिली पाहिजे, तरच ही पिकं वाचणार आहे. नवीन लागण करायला परवानगी नाही दिली तर आमची काय हरकत राहणार. परंतु जी पिकं उभी आहेत त्याच्यावर आम्ही खर्च केलेला आहे ती वाचवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गेली 4 महिने, कारण साखर कारखाने बंद होऊन 4 महिने झाले, ज्या साखर कारखान्यांनी ऊसाची FRP दिलेली नाही त्यांच्यावर कारवाई अजूनही झालेली नाही. ती तातडीनं व्हावी. आणि ती जर होणार नसेल, शेतकऱ्याला पैसे मिळणार नसतील, कालच एका शेतकऱ्यानं दुर्दैवीरित्या आत्महत्या केली, तर ज्या पद्धतीनं बँका शेतकऱ्याच्या घरात घुसून त्यांचं भांडीकुंडी जप्त करतात, तसं साखर कारखान्याचे संचालक आणि चेअरमन यांच्या घरात घुसून त्यांची भांडीकुंडी बाहेर काढल्याशिवाय शेतकरी राहणार. कायदा आपलं काम करणार नसेल तर वेळप्रसंगी शेतकऱ्याला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला. त्यांनी 3-4 दिवसामध्ये ऊसाच्या बिलाच्या वसुलीसाठी सुद्धा ठोस कारवाई करतो याची वेळ त्यांनी मागितली 3-4 दिवसाची. त्याचबरोबर पाणी वाढवून देण्यासंदर्भात एक प्रायोगिक स्वरूपामध्ये चंद्रभागेतल्या उपसाला परवानगी अधिक देण्यासाठी 1-2-3 दिवसामध्ये निर्णय घेतो असं आश्वासन. नमस्कार, मी जिल्हा परिषद पूनमगेट या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचा आज 1 दिवसीय आंदोलन होता. आज 1 दिवसीय आंदोलनामध्ये शेतकरी बांधवातून काय चर्चा आहे आपण पाहू. सर, पुढील गावानं आलेल्या काय मागणी आहे तुमची? शेतकऱ्यांना 2 तास नदीकाठी वीज मिळत असल्याने 10 किलोमीटरचे शेतकरी लेट पाईपलाईन आहेत. ते पाणी एक तास चालू झालं की पडायला कमीत किमान 1 तास लागतात. आणि ते 18 तास 20 तास ते पाणी पाईपलाईन मध्ये साठवल्याने ते पाणी वास मारतात आणि ते जनावर पण पित नाही, काही नाही. एकदा 2 तासामध्ये एकदा लाईन ड्रिप झालं की परत ते अजून एकदा चालू व्हायला 1 तास लागतात. त्यासाठी शेतकरीच्या शेतामध्ये पाणी तर पडतच नाही, पण शेतकरी जनावराला पाणी ते पिण्यासाठी योग्य पाणी नाही. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढायचं नियोजन सन्माननीय माजी खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली किमान आम्हाला 7 तास नदीकाठी लाईट द्यावं ही विनंती करण्यासाठी इथं आलेला आहे. शेतकरी बांधवांना सरकारकडून मोफत लाईट बिल हे दिलेले आहेत असं ते सगळं भोगस आहे. आपण कसं भरतो लाईट बिल? लाईट बिल तर का आम्ही 7.5 HPचा हातला आहे आणि ते वरचं ते लाईट बिल त्यांनी भरून घेतात. पण आम्हाला लाईट बिल घेऊ द्या, पण आम्हाला 7-8 तास आम्हाला पूर्वी कसं होते ते लाईट देऊ द्या. सोलापूर शहराचे पालकमंत्री विजयसिंह गौरव हे शेतकरी बांधवाकडे लक्ष देत नाहीत. ते निवडणुकीमध्ये बिझी असल्याने शेतकरीकडे काय जास्तीत जास्त हे आंदोलन वेळी तर जास्त लक्ष दिलं नसेल. पुढचा दिशा काय, तुमची पुढची भूमिका काय? शेतकऱ्यांना ऊसाचे बिल आणि लाईट नाही दिलं तर आम्ही उग्र आंदोलन करण्याचा इशारा देतो. सोलापूर शहरामध्ये पूनमगेट या ठिकाणी आज 1 दिवसीय आंदोलन झाला. शेतकरी स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या सर्व शेतकरी बांधवांकडून पुढची दिशा आहे की सोलापूर शहरामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. नमस्कार, मी जिल्हा परिषद पूनमगेट या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचा आज 1 दिवसीय आंदोलन होता. आज 1 दिवसीय आंदोलनामध्ये शेतकरी बांधवातून काय चर्चा आहे आपण पाहू. सर, पुढील गावानं आलेल्या काय मागणी आहे तुमची? शेतकऱ्यांना 2 तास नदीकाठी वीज मिळत असल्याने 10 किलोमीटरचे शेतकरी लेट पाईपलाईन आहेत. ते पाणी एक तास चालू झालं की पडायला कमीत किमान 1 तास लागतात. आणि ते 18 तास 20 तास ते पाणी पाईपलाईन मध्ये साठवल्याने ते पाणी वास मारतात आणि ते जनावर पण पित नाही, काही नाही. एकदा 2 तासामध्ये एकदा लाईन ड्रिप झालं की परत ते अजून एकदा चालू व्हायला 1 तास लागतात. त्यासाठी शेतकरीच्या शेतामध्ये पाणी तर पडतच नाही, पण शेतकरी जनावराला पाणी ते पिण्यासाठी योग्य पाणी नाही. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढायचं नियोजन सन्माननीय माजी खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली किमान आम्हाला 7 तास नदीकाठी लाईट द्यावं ही विनंती करण्यासाठी इथं आलेला आहे. शेतकरी बांधवांना सरकारकडून मोफत लाईट बिल हे दिलेले आहेत असं ते सगळं भोगस आहे. आपण कसं भरतो लाईट बिल? लाईट बिल तर का आम्ही 7.5 HPचा हातला आहे आणि ते वरचं ते लाईट बिल त्यांनी भरून घेतात. पण आम्हाला लाईट बिल घेऊ द्या,
पण आम्हाला 7-8 तास आम्हाला पूर्वी कसं होते ते लाईट देऊ द्या. सोलापूर शहराचे पालकमंत्री विजयसिंह गौरव हे शेतकरी बांधवाकडे लक्ष देत नाहीत. ते निवडणुकीमध्ये बिझी असल्याने शेतकरीकडे काय जास्तीत जास्त आंदोलन वेळी त्या जास्त लक्ष दिलं नसेल. पुढचा दिशा काय तुमची, पुढची भूमिका काय? शेतकऱ्यांना ऊसाचे बिल आणि लाईट नाही दिलं तर आम्ही उग्र आंदोलन करण्याचा इशारा देतो. सोलापूर शहरामध्ये पूनम गेट या ठिकाणी आज एक दिवसीय आंदोलन झाला. शेतकरी स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या सर्व शेतकरी बांधवांकडून पुढची दिशा आहे की सोलापूर शहरामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नमस्कार, मी जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनाचा आज सोलापूर शहरामध्ये आज भव्य मोर्चा झालेला आहे. सर, तुमची काय मागणी होती आपली? आज आम्ही कमीत कमी 8 तास तर लाईट सोडावा, 8 तास लाईट सोडावा. नदीत पाणी आहे आणि ह्याने 2 तासावर लाईट आणली आहे. त्याच्यामुळं आम्ही 8-15 दिवस झालं पावसाचा पत्ते नाही, नदीत पाणी आहे आणि ह्याने लाईट कपात केली ती. आज सिटीत मला सांगा 24 तास फ्रीज कूलर सगळे एसी गाडीत या कलेक्टर ऑफिस मध्ये असलेली ह्या बंगला हे माडे आहे ते ह्यांच्यात लाईट आहे आणि आमच्या शेतकऱ्याला का लाईट सोडत नाही. त्याच्यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्यातनं पूर्ण शेतकरी जागृत केलाय आणि ह्या सगळ्यांनी विचार करून आमचं काय ऐकून घेत नाही ते प्रतिनिधी. सोलापूर शहरातील जे शेतकरी बांधव आहेत कुठल्या कुठल्या भागामध्ये लाईट? आता सोलापूर शहरा आसपासची जी शेतकरी आहेत ती तालुका उत्तर सोलापूर असेल, दक्षिण असेल, मुंद्रुप असेल, पांढरकवटा असेल, इकडे मोहोळ आलं, जे आसपासचं तालुका आहे तिथे सुद्धा ही परिस्थिती आहे. मी आलाय पंढरपूरला, आता पंढरपूरला पाणी असून इकडे लाईट सोडत नाही. आज माझी 5 किलोमीटर पाईपलाईन आहे आणि 2 तास लाईट सुटती ती, त्यातनं वाप्यात पाणी पडूस तर लाईट ट्रिप करते. असं का? सिटीत 24 तास लाईट आहे आणि इथं तर सरकार सोलापूर शहरात एकीकडे पालकमंत्री, सोलापूर शहराच्या पालकमंत्र्याला तुम्ही निवेदनावर दिलं होतं. आधी आम्ही निवेदन दिलं तर वरचीवर चर्चा केली, ती सोडतो करतो म्हणलं, त्याला काही घेणं देणं नाही. एक तर गाडी त्या माळात आलाय त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्याचा काय घेणं देणं नाही आणि ती गाडी आता फक्त त्याला आपला आमदार कसं वाटते ह्याची त्याला चिंता पडलेली आहे आणि इकडे शेतकऱ्यासाठी त्याला काय घेणे देणं नाही. इथलाच एखादा प्रतिनिधी असता शेतकरी अपोटचा तर त्यानं कमीत कमी व्यथा इथं मांडल्या असत्या. म्हणून ह्या पालकमंत्र्याला काय घेणे देणं नाही. ही मुरदाड पालकमंत्री आहे. आज जर निवेदन घेऊन आज आमचे नेते खासदार राजू शेट्टी साहेब सगळ्या शेतकऱ्याचे नेते आहेत, त्यांना आम्ही व्यथा सांगून आज राजू शेट्टी साहेबाला इथं यायची पाळी आणली. आज जर ह्यांनी जर नाही पाणी सोडलं तर आंदोलन काय करणार? पुढची दिशा काय? कितना मोहरलं आंदोलन. आम्ही जिथं आमदार खासदार दिसतील आणि जिथं लाईटीचं तालुक्याचं सबस्टेशनचं जर साहेब दिसली, जर 2 दिवसात निर्णय जर नाही झाला तर आम्ही त्याला रस्त्यावर नसून का जाऊ देणार नाही. त्याला त्याच्या तोंडाला काळं पासणार, त्याची कपडे काढून त्याच्यात मोहर आम्ही होळी करून तिथं आम्ही बोंबलत बसणार. 2 दिवसात जर निर्णय नाही झाला तर आम्ही आता नरड्याला आलोय. आम्ही दुसरा पर्याय आता उरला नाही, एवढाच आमचा पर्याय उरलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूरचे पालकमंत्री विजयसिंह गौरव यांना काळं फसवण्याची आश्वासन दिलेलं आहे. शेतकरी बांधवातून ही चर्चा सुरू आहे. 2 दिवसात जर निर्णय नाही झाला तर सोलापूर शहरामधील पालकमंत्री जिथं दिसेल तिथे काळ्या फसवण्यात येईल अशी शेतकरी बांधवातून मागणी आहे. नमस्कार, मी जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनाचा आज सोलापूर शहरामध्ये आज भव्य मोर्चा झालेला आहे. सर, तुमची काय मागणी होती आपली? आज आम्ही कमीत कमी 8 तास तर लाईट सोडावा, 8 तास लाईट सोडावा. नदीत पाणी आहे आणि ह्याने 2 तासावर लाईट आणली आहे. त्याच्यामुळं आम्ही 8-15 दिवस झालं पावसाचा पत्ते नाही, नदीत पाणी आहे आणि ह्याने लाईट कपात केली ती. आज सिटीत मला सांगा 24 तास फ्रीज कूलर सगळे एसी गाडीत या कलेक्टर ऑफिस मध्ये असलेली ह्या बंगला हे माडे आहे ते ह्यांच्यात लाईट आहे आणि आमच्या शेतकऱ्याला का लाईट सोडत नाही. त्याच्यासाठी आम्ही सोलापूर जिल्ह्यातनं पूर्ण शेतकरी जागृत केलाय आणि ह्या सगळ्यांनी विचार करून आमचं काय ऐकून घेत नाही ते प्रतिनिधी. सोलापूर शहरातील जे शेतकरी बांधव आहेत कुठल्या कुठल्या भागामध्ये लाईट? आता सोलापूर शहरा आसपासची जी शेतकरी आहेत ती तालुका उत्तर सोलापूर असेल, दक्षिण असेल, मुंद्रुप असेल, पांढरकवटा असेल, इकडे मोहोळ आलं, जे आसपासचं तालुका आहे तिथे सुद्धा ही परिस्थिती आहे.
मी आलाय पंढरपूरला. आता पंढरपूरला पाणी असून इकडे लाईट सोडत नाही. आज माझी 5 किलोमीटर पाईपलाईन आहे आणि 2 तास लाईट सोडती ती. त्यातनं वाप्यात पाणी पडूस तर तो लाईट ट्रिप करते. असं का? सिटीत 24 तास लाईट आहे आणि इथं तर सरकार सोलापूर शहरात एकीकडे पालकमंत्री, सोलापूर शहराच्या पालकमंत्र्याला तुम्ही निवेदनावर दिलं होतं. आधी आम्ही निवेदन दिलं तर वरचीवर चर्चा केली, ती सोडतो करतो म्हणलं. त्याला काही घेण्यात येणं नाही. एक तर गाडी त्या माळात आलाय, त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्याचा काय घेण्यात येणं नाही. आणि ती गाडी आता फक्त त्याला आपला आमदार कसं वाटते तर ह्याची त्याला चिंता पडलेली आहे. आणि इकडे शेतकऱ्यासाठी त्याला काय घेण्यात येणं नाही. इथलाच एखादा प्रतिनिधी असता शेतकरी अपोटचा तर त्यानं कमीत कमी व्यथा इथं मांडल्या असत्या. म्हणून ह्या पालकमंत्र्याला काय घेण्यात येणं नाही. ही मुरदाड पालकमंत्री आहे. आज जर निवेदन घेऊन आज आमचे नेते खासदार राजू शेट्टी साहेब सगळ्या शेतकऱ्याचे नेते आहेत, त्यांना आम्ही व्यथा सांगून आज राजू शेट्टी साहेबाला इथं यायची पाळी आणली. आज जर ह्यांनी जर नाही पाणी सोडलं तर आंदोलन काय करणार, पुढची दिशा काय? कितना मोहरलं आंदोलन. आम्ही जिथं आमदार खासदार दिसतील आणि जिथं लाईटीचं तालुक्याचं सबस्टेशनचं जर साहेब दिसली, जर 2 दिवसात निर्णय जर नाही झाला तर आम्ही त्याला रस्त्यावर नसून का जाऊ देणार नाही. त्याला त्याच्या तोंडाला काळं पासणार, त्याची कापडं काढून त्याच्यात मोहर आम्ही होळी करून तिथं आम्ही बोंबलत बसणार. 2 दिवसात जर निर्णय नाही झाला तर आम्ही आता नरड्याला आलोय. आम्ही दुसरा पर्याय आता उरला नाही, एवढाच आमचा पर्याय उरलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूरचे पालकमंत्री विजयसिंह गोरे यांना काळं फसवण्याची आश्वासन दिलेलं आहे. शेतकरी बांधवातून ही चर्चा सुरू आहे. 2 दिवसात जर निर्णय नाही झाला तर सोलापूर शहरामधील पालकमंत्री जिथं दिसेल तिथे काळं फसवण्यात येईल अशी शेतकरी बांधवातून मागणी आहे. नमस्कार, मी जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचा आज 1 दिवसीय आंदोलन होता. आज 1 दिवसीय आंदोलनामध्ये शेतकरी बांधवातून काय चर्चा आहे आपण पाहू. सर, कुडल गावानं आलेल्या काय मागणी आहे तुमची? शेतकऱ्यांना 2 तास नदीकाठी वीज मिळत असल्याने 10 किलोमीटरचे शेतकरी लाईट पाईपलाईन आहेत. ते पाणी एक तास चालू झालं की पडायला कमीत किमान 1 तास लागतात आणि ते 18 तास 20 तास ते पाणी पाईपलाईन मध्ये साठवल्याने ते पाणी वास मारतात आणि ते जनावर पण पित नाही, काही नाही. एकदा 2 तासामध्ये एकदा लाईन ट्रिप झालं की परत ते अजून एकदा चालू व्हायला 1 तास लागतात. त्यासाठी शेतकरीच्या शेतामध्ये पाणी तर पडतच नाही, पण शेतकरी जनावराला पाणी ते पिण्यासाठी योग्य पाणी नाही. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढायचं नियोजन सन्माननीय माजी खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली किमान आम्हाला 7 तास नदीकाठी लाईट द्यावं ही विनंती करण्यासाठी इथं आलेला आहे. शेतकरी बांधवांना सरकारकडून मोफत लाईट बिल हे दिलेले आहेत असं ते सगळं भोगस आहे. आपण कसं करतो लाईट बिल? लाईट बिल तर काय आम्ही 7.5 HP आतलं आहे आणि ते वरचं ते लाईट बिल त्यांनी भरून घेतात. पण आम्हाला लाईट बिल घेऊ द्या, पण आम्हाला 7-8 तास आम्हाला पूर्वी कसं होते ते लाईट देऊ द्या. सोलापूर शहराचे पालकमंत्री विजयसिंह गोरे हे शेतकरी बांधवाकडे लक्ष देत नाहीत. ते निवडणुकीमध्ये बिझी असल्याने शेतकरीकडे काय जास्तीत जास्त हे आंदोलन वेळी तर जास्त लक्ष दिलं नसेल. पुढचा दिशा काय, तुमची पुढची भूमिका काय? शेतकऱ्यांना ऊसाचे बिल आणि लाईट नाही दिलं तर आम्ही उग्र आंदोलन करण्याचा इशारा देतो. सोलापूर शहरामध्ये पूनम गेट या ठिकाणी आज 1 दिवसीय आंदोलन झालं. शेतकरी स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या सर्व शेतकरी बांधवांकडून पुढची दिशा आहे की सोलापूर शहरामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.